करेल, विजेची निर्मिती करेल, माझी ताकद आहे, मी बिल भरेन. तुमचं काय जातं? मग ते रिलायन्स एनर्जी असतो, बीएसटी असतो, ते कोणी असतो, प्रत्येकाला तुम्ही दम द्याल, अरे बाबा लोड शेडिंग का? लोड शेडिंग नको पाहिजे, आमची बिल भरायची ताकद आहे ना. पण सॉरी, एक गोष्ट मी इथे महिला मंडळ उपस्थित आहे त्यांना एक गोष्ट मी आवर्जून सांगतो, जरी पुरुष मंडळी तुमच्या घरातील करता करविता पुरुष हा जरी नोकरी करत असेल आणि 2 पैसे कमवून तुमचं घर चालवत असेल, तर त्यावेळी तुम्हाला तो बिचारा या अपेक्षेने कधी बोलत नाही की माझ्या घरातलं बिल वाढतं म्हणून तुमच्यावरती कधी रागवत नाही. मी माझ्या बायकोवरती रागवतो, अरे काय इथे गरज होती का ट्यूबलाईट लावण्याची, इथे गिझर चालूच आहे, लक्ष नाही का तुझं, असं म्हटल्यानंतर या लोकांना ताबडतोब राग येतो. कारण राग म्हणजे यांच्या नाकावरती असतो, त्यांना वाटतं का हे कमवतात ना म्हणून आम्हाला बोलतात. पण हे डोकीमध्ये तुम्ही कल्पना आणू नका. युनिट फक्त विजेची ज्यावेळी निर्मिती केली जाते त्यावेळी 33 ग्रॅम किंवा 34 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड आणि 967 ग्रॅम जवळजवळ दुसरा वायू, जो कुठला वायू, कार्बन डायऑक्साईड आणि तर हे 2 वायूंची निर्मिती होते. आणि हे वायू, जसं तुम्हाला ऑक्सिजनचं महत्व आहे, ऑक्सिजनचं महत्व आपल्याला माहिती आहे, ऑक्सिजन संपला तर काय होईल, आपण झोपून जाऊ सगळे. तशाच पद्धतीने हा जो वायू मी नावं सांगितली, या वायूंची मोठ्या प्रमाणात जर निर्मिती झाली तर ऑक्सिजन नसताना जे होईल तेच होईल. म्हणजे हे वायू जर मोठ्या प्रमाणात निर्माण झाले तर आपण सर्वजण झोपून जाऊ. आणि जवळजवळ आज देशामध्ये पूर्ण जगामध्ये 400 मोठी मोठी केंद्र आहेत ज्यामधून विजेची निर्मिती केली जाते. आणि ती विजेची निर्मिती करत असताना 2 अब्ज टन कार्बन डायऑक्साईडची निर्मिती होते आणि नायट्रोजन ऑक्साईडची निर्मिती होते. त्यामुळे आज जे ग्रीन हाऊस, डॉक्टर पचोरे यांच्या बद्दल तुम्ही ग्लोबल वॉर्मिंग विषयी तुम्ही ऐकत असाल, टीव्हीवरती बघत असाल, आता सध्या जनजागृती मोठ्या प्रमाणात करायला चालू आहे की बाबांनो तुम्ही जी काही इलेक्ट्रिसिटी वापरता किंवा जे काही तुम्ही प्रकार जे आज चालू आहेत त्या प्रकारावरती थोडंसं लक्ष द्या आणि पृथ्वीचं महत्व जाणून घ्या. जर पृथ्वीच जर नाही राहिली तर तुम्ही आम्ही कुठे राहणार आहोत? आपली पुढची पिढी राहील का? 15 ते 20 वर्षानंतर अशी अवस्था असेल पृथ्वीचा पूर्णपणे ऱ्हास होऊन जाईल. त्यामुळे जनजागृती होणं गरजेचं आहे. त्याकरता मी एक रिक्वेस्ट करतो सर्वांना, तुम्ही विजेचं बिल भरण्याची तुमची किती ताकद असो, पण ती वीज निर्मिती करत असताना सरकारला किती आपत्तींना तोंड द्यावं लागतं. कोळच्यापासून, पाण्यापासून, हवेपासून, सूर्यापासून अनेक प्रकारे वीज तयार केली जाते. पण ही जी विजेची निर्मिती होत असते तेव्हा मोठ्या प्रमाणात वायूची सुद्धा, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड या वायूंची निर्मिती होत असते. वेळेकडे मोठे पत्रकार आहेत, तुम्हाला माहिती आहे, तर त्यांनी मला असे काही उलटे सुलटे प्रश्न विचारले होते जे प्रश्न माझ्या व्यवसायाशी निगडीतही नव्हतं. म्हणजे काय झालं, विजेची बचत झाली का? लोकांचे गैरसमज आहेत विजेची बचत होते, तर सॉरी, विजेची बचत होत नाही. तर हे इन्व्हर्टर वापरल्यामुळे कार्बन डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईडची त्याच्यामध्ये जे लिक्विड असतं, ऍसिड असतं, त्या ऍसिड म्हणजे निर्मिती होते. आज तुम्ही विचार करा, तुम्ही जर रात्रीच्या वेळी झाडाखाली झोपलात तर तुम्हाला काय मिळतं आणि दिवसाला काय मिळेल? तुम्हाला दिवसाला तुम्हाला ऑक्सिजन मिळेल आणि रात्रीच्या वेळी जो तुम्ही वायू आज फेकून देतात तो वायू तुम्हाला रात्रीच्या वेळी घ्यावा लागेल. आणि त्या वायूची निर्मिती हे इन्व्हर्टर तुमच्या घरामध्ये दिनदहाडे करत असतं. थोडासा विचार करा. हा जो विचार आहे ना तो सायंटिस्ट लेवलचा आहे, खूप वरच्या दर्जाचा विचार आहे. मी आज तुमच्या ब्रेनवरती हा मारा करतोय, पण ह्याला पर्याय नाही. तुम्ही रागवला तरी हरकत नाही, अरे बाबा हा कुठल्या गोष्टी बोलतोय, आमच्या डोकीच्या बाहेरचे आहेत, पण याला पर्याय नाही. ज्यावेळी आपण इन्व्हर्टर आपल्या घरामध्ये लावतो म्हणजे रात्रीच्या वेळी झाडाखाली झोपल्यानंतर जो वायू तुम्हाला मिळत असतो तो वायू तुमच्या घरामध्ये, तुमच्या कुटुंबाला हे इन्व्हर्टर सप्लाय करत असतं. यापासून इन्व्हर्टर कंपन्या मोठ्या होतात. तुमच्या घरामध्ये तो तुम्हाला लाईट दिसतो, पण त्यामुळे तुमच्या शरीरावरती जे वाईट परिणाम होतात ते वाईट परिणाम ते तुम्हाला कुठे जाणवतात. तर हे जाणीव होणं गरजेचं आहे. त्याकरता आम्ही असं ठरवलं, लोकांच्या मध्ये यायचं, लोकांच्या मध्ये जनजागृती करायची आणि नंतर मग ही प्रॉडक्ट योग्य प्रकारे लोकांच्यापर्यंत पुरवठा करायची. नंतर माझा हा इंटरव्ह्यू झाला. नंतर मी मराठीवाले माझ्या घरी आले, त्यांनी माझे इंटरव्ह्यूज गेले, बातम्या आल्या, बातमींच्या मध्ये आलं. नंतर मोठ्या प्रमाणात त्याचा प्रोपोगंडा झाला. पण तो प्रोपोगंडा मंत्रालयापर्यंत पोहोचला. मंत्रालयातून काही कलेक्टर्स वगैरे त्यांनी मला ईमेल पाठवले. त्यानंतर आम्हाला पुण्याला सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क मध्ये बोलवलं गेलं. तिथे आम्ही सर्व सायंटिस्ट लोकांच्या समोर आमच्या प्रोडक्टचं डेमॉन्स्ट्रेशन दिलं. सर्व सायंटिस्ट लोकांना ते खूप आवडलं. पण तिथे गेल्यानंतर पण ह्या गोष्टीची मला जाणीव झाली. त्यांनी सांगितलं की ह्या प्रॉडक्टची टेक्नॉलॉजी आमच्याकडे द्या, तुमचं प्रॉडक्ट खूप सुंदर आहे.
त्या टेक्नॉलॉजी आमच्याकडे द्या आणि आम्ही त्याच्यावरती हे प्रमोटेड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क असा सिम्बॉल मारतो आणि हे प्रॉडक्ट आम्ही लोकांच्यापर्यंत पोहोचवतो. मी म्हटलं प्रॉडक्ट तुम्हाला हवी तितकी देतो. प्रॉडक्ट तुम्ही म्हणाल लाखाने मागाल तितकी प्रॉडक्ट बनवण्याची माझी क्षमता आहे, मी प्रॉडक्ट देतो. तुम्ही मला गव्हर्नमेंट कडून याची सबसिडी द्या. आज याच्यावरती 12.5% जो टॅक्स जातो तो टॅक्स रिबीट करा. एखादा पिक्चर मार्केटमध्ये लॉन्च झाला, पिक्चर आल्यानंतर ताबडतोब त्याला तुम्ही टॅक्स रिबीट देता. मग आज तुम्हाला इतकी मोठ्या प्रमाणात या प्रॉडक्टची गव्हर्नमेंटला गरज आहे, मग तुम्ही काय प्रॉडक्ट इमिजिएट याला टॅक्स रिबीट देत नाही. 12.5% टॅक्स आज मी लोकांच्याकडून घेतो आणि तो गव्हर्नमेंटला भरतो. गेली 3 वर्ष झालं. तर गव्हर्नमेंटकडून मीच हीच अपेक्षा केली की तुम्ही मला टॅक्स रिबीट द्या प्रॉडक्टला. त्यामुळे त्या प्रॉडक्टची किंमत आणखी कमी होईल आणि त्यानंतर प्रॉडक्ट मला लोकांच्यामध्ये मार्केट. या प्रॉडक्टची गरज फक्त तुमचं बिल वाचवण्याकरता नाही, पृथ्वीला वाचवण्याकरता आहे. पृथ्वीचा जो ऱ्हास होणार आहे, पृथ्वी आज ना उद्या जी लोप पावणार आहे, ती जर वाचवायची असेल, आपल्या मुलांचं भविष्य आपल्या हातात आहे. त्या मुलांना ज्या पृथ्वीच्या ऱ्हासापासून पोटापासून जर वाचवायचं असेल तर प्रत्येकाने ही प्रॉडक्ट वापरा. आणि इलेक्ट्रिसिटीची जी निर्मिती करण्याची गव्हर्नमेंट धडपड करतं, ती धडपड करण्याची ती कमी होऊ द्या त्यांची. त्याचं रिझन आहे आज 4,500 मेगावॅट इलेक्ट्रिसिटीची महाराष्ट्राला गरज आहे. सध्या 17,000 पाहिजे होती, त्यापैकी 12,000 आहे. आज 4-4,500ची गरज आहे. त्याच्यामध्ये सुशील कुमार शिंदे साहेबांनी थोडीफार दिलेले आहे, दिलीप पाटील वळसे पाटील सरी देत आहेत. तर बाकीची जी इलेक्ट्रिसिटी आहे ती काही मेगावॅट इलेक्ट्रिसिटी आपण विजेची बचत करूया आणि ती वाचवूया. त्यामुळे पोल्युशन जे आहे, प्रदूषण आहे, ते प्रदूषण कमी होईल. त्यामुळे प्रॉडक्ट तुम्ही आपल्या घरामध्ये लावा, आपल्या फॅक्टरीना लावा आणि तुमचे मित्रमंडळी सगळं परिवार आहे त्या परिवाराला याची माउथ पब्लिसिटी करा आणि प्रॉडक्ट तुम्ही घराघरामध्ये पोहोचवा. आज मी खूप काही बोललो, काही चुकलं असेल तर माफ करा. मी खूप लहान आहे, माफ करा याची अपेक्षा करतो आणि आपली सर्वांची रजा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या व्यवसायाच्या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित असलेले आमदार आणि माजी मंत्री जोत खर्डिले साहेब, या ग्रुपचे प्रमुख श्रीयुत कोंडुस्कर साहेब, आमचे मित्र श्रीयुत दत्तात्रय कावरे साहेब, आदरणीय जगदणे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले हरीश सुखचंदानी कावरा साहेब आणि सर्व बंधू आणि भगिनींनो, प्रथमतः कोंडस्कर साहेब आणि कावरे साहेब यांचं मी नगरकरांच्या वतीनं अत्यंत मनपूर्वक स्वागत करतो. कारण आज आपल्या सर्वांना माहिती आहे की लोड शेडिंग या ठिकाणी आजच्या 21व्या शतकामध्ये आपण ज्या प्रवेश केलेला आहे, या युगामध्ये अतिशय स्पर्धेचं युग आहे, धावपळीचं युग आहे आणि मोठ्या मोठ्या कारखानदारीचं देखील युग आहे. आज आपण पाहतो SEZच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकल्प येऊ घातलेले आहेत. आज आपण मुख्यमंत्र्यांनी मध्यंतरी घोषणा केली की नॅनो प्रकल्प सुद्धा जो आपल्या महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे. परंतु हे सगळं जेव्हा आपण म्हणतो आला पाहिजे, हा प्रकल्प आला पाहिजे, शेत झाले पाहिजे, परंतु त्यासाठी लागणारे जी काही एनर्जी आहे ती एनर्जी त्या लोकांना आपण देणार आहोत का, पूर्णपणानं आपण त्यांना देऊ शकतो का, हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. एनर्जीचे निर्माण झाले पाहिजेत, त्या दृष्टीने देखील राज्य शासन प्रयत्न करीत आहे. माझ्यापेक्षा कर्डिले साहेब त्या ठिकाणी चांगलं सविस्तरपणानं सांगतील. परंतु या ठिकाणी दुसरा एक भाग पर्यावरणाच्या दृष्टीने या ठिकाणी कोंडस्कर साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून या ठिकाणी एका बाजूला वीज निर्मिती, एका बाजूला वीजचे वाचवणं, या अनेक वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला या महाराष्ट्राला निश्चितपणानं जर विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करायचं असेल तर निश्चितपणानं ही उपकरणं वापरली पाहिजेत. आणि